ठाकरेंची विनंती 6 खासदारांनी धुडकावल्याची नवी माहिती समोर येत आहे। 6 खासदारांना ठाकरेंनी फोन केला होता, त्यांचं मन वळवण्याचे प्रयत्न केले होते अशी सुद्धा माहिती आहे। पण ही विनंती या 6 खासदारांनी धुडकावलेली आहे। उद्धव ठाकरेंच्या विनंतीला सुद्धा या 6 खासदारांनी केराची टोपली दाखवल्याचं बोललं जात आहे। पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडे। कृष्णात, या बंडाच्या बातम्या जेव्हा आल्या आणि काल पत्रकार परिषद झाली त्यानंतर सुद्धा या 6 खासदारांचं बंड टाळता यावं यासाठी ठाकरेंनी प्रयत्न नक्की केले असणार। पण मला एक प्रश्न पडतोय या सगळ्या घडामोडी बघता, या 6 खासदारांसोबत ठाकरेंचा संपर्क झाला का? या कालपासून उद्धव ठाकरे हे जरी संपर्क साधत असले तरी या संदर्भात कुठलाही अधिकृत दुजोरा मिळाला नाही की या 6 खासदारांशी उद्धव ठाकरे यांचा संपर्क झाला। हां, मात्र त्याच्या अगोदर म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून हे बंड टाळता यावं यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्नशील होते। त्यासाठी स्वतः वारंवार त्यांना कॉल करत होते आणि त्याचबरोबर एक बैठक देखील उद्धव ठाकरे यांनी मागच्या रविवारी मातोश्रीवर बोलवली होती। परंतु ते या बैठकीला देखील केवळ 4 खासदार हे उपस्थित झाले होते आणि या संपूर्ण घडामोडी पाहता उद्धव ठाकरे यांनी त्यांचा मन वळवण्याचा जरूर प्रयत्न केला होता। मराठवाड्यातल्या खासदारांसाठी अंबादास दानवे यांच्यावर जबाबदारी दिली गेली होती। संजय दिना पाटील यांचं मन वळवण्यासाठी सचिन अहिर यांच्यावर जबाबदारी दिली गेली होती। परंतु सर्व प्रयत्न हे फोल ठरलेले आहेत। या अगोदरच या 6 खासदारांनी आपलं मन बनवलं होतं, निश्चय केला होता की उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहायचं नाही, आता बाहेर पडायचं। आणि यामुळं या सर्व 6 खासदारांना वारंवार उद्धव ठाकरे यांच्याकडून आणि त्यांच्या इतर नेत्यांकडून त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला गेला होता। परंतु या 2 दिवसांमध्ये कोणताही खासदार हा उद्धव ठाकरेंच्या संपर्कात नव्हता। त्यामुळं उद्धव ठाकरे यांनी शेवटच्या टप्प्यापर्यंत प्रयत्न केला असं म्हणता येईल। परंतु कालपासून हे 6 खासदार नॉट रिचेबल आहेत, ते नेमके कुठे आहेत या संदर्भात देखील माहिती नाही। आणि त्यामुळं उद्धव ठाकरे यांनी अगदी शेवटपर्यंत प्रयत्न केला होता, त्यांच्या नेत्यांकडून प्रयत्न केला गेला होता। परंतु त्यांची संपूर्ण विनंती जी आहे किंवा त्यांचे प्रयत्न फोल ठरलेले पाहायला मिळत आहेत आणि हे अखेर 6 खासदार उद्धव ठाकरे यांना सोडून गेलेले आहेत। ते आता उद्धव ठाकरे गटाचा भाग नाही आहेत, घटक नाही आहेत, हे आता स्पष्ट झालेलं आहे। जर तसं काही असतं तर काही खासदार ज्यांच्या मनामध्ये असं काही वाटत असतं तर ते परत आले असते, आजच्या बैठकीला उपस्थित झाले असते। परंतु तसं काही झालेलं नाही आणि हे अखेर आता स्पष्ट झालेलं आहे की हे 6 खासदार आता उद्धव ठाकरे गटातून बाहेर पडलेले आहेत। ठीक आहे कृष्णात, तुम्ही सोबत राहा। आणखी एक महत्त्वाची अपडेट आहे या घडामोडींबद्दलची, ते अपडेट काय आहे ते आपण पाहणार आहोत स्क्रीनवर। पाऊण तासानंतर सुद्धा 6 खासदार बैठकीला अनुपस्थित आहेत। शिवसेना युबीटीच्या बैठकीला 3च खासदार हे आता हजर आहेत। त्यामध्ये अनिल देसाई, अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाजे यांचा समावेश आहे। शिवसेना युबीटीचे 6 खासदार फुटले हे आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे। 6 पैकी 5 खासदार हे दिल्लीतच असल्याचं बोललं जात आहे। पाऊण तासानंतर सुद्धा या 6 पैकी एकही खासदार बैठकीसाठी आलेला नाही आहे। त्या 6 खासदारांवर आता कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे। त्याबद्दलची प्रक्रिया बैठकीत सुरू झाल्याचंही कळतंय। व्हीप न पाळल्यानं अपात्रतेची टांगती तलवार या खासदारांवर असणार आहे। शिवसेना युबीटी आजच या 6 खासदारांना आता नोटीस पाठवणार आहे आणि गैरहजेरीबाबत जाब देखील विचारणार असल्याचं कळतंय। त्यामुळे त्या 6 खासदारांवर आता कायदेशीर कारवाई होण्याचे संकेत आहे। कारण जे हजर राहतील ते आपले असतील आणि जे हजर राहणार नाहीत ते बेईमान आणि गद्दार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। त्याच्यामुळे आता शिवसेना युबीटी पक्ष नेमकं काय करणार हे बघावं लागेल। पुन्हा एकदा जाऊयात कृष्णात पाटील यांच्याकडे। कृष्णात, आता कायदेशीर कारवाईचे संकेत मिळत आहेत शिवसेना युबीटी पक्षाकडून, काय होऊ शकतात यात? आता याची पुढची प्रक्रिया, अपात्रतेच्या कारवाईच्या संदर्भातली जी पुढची प्रक्रिया ही उद्धव ठाकरे गटाकडून सुरू केली जाईल। शिवसेना युबीटी पक्षाकडून जे संसदीय पक्षाचे नेते आहेत अरविंद सावंत आणि त्याचबरोबर मुख्य व्हीप अनिल देसाई आहेत, त्यांच्याकडून एक सर्व 6 खासदारांना नोटीस दिली गेली जाईल आणि तुमच्या
गैरहजेरीचं कारण काय आहे ते विचारलं जाईल आणि त्यांच्याकडून कारण मागवलं जाईल आणि त्याचबरोबर दुसरीकडं हे कारण आल्यानंतर किंवा जर कारण त्यांनी दिलं नाही गेलं, पत्रव्यवहार झाला नाही तर थेटपणे ओम बिर्ला यांना पत्र दिलं जाईल आणि संबंधित नियमानुसार व्हीप बजावल्यानंतर देखील संबंधित बैठकीला हजर न राहिल्यामुळं यांच्यावर अपात्रतेची कारवाई करावी अशा प्रकारचं पत्र जे आहे ते लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पाठवलं जाईल. आत्ता मुख्य मुद्दा येतो की या संदर्भात व्हीप बजावल्यानंतर हे जे 6 खासदार उपस्थित झाले नाहीत. आता या 6 खासदारांच्याकडून स्पष्टीकरण दिलं जाईल ओम बिर्ला यांना आणि ते या 6 खासदारांनी जे पत्र दिलेलं आहे ते त्यांना सांगितलं जाईल की आम्ही वेगळा गट स्थापन केलेला आहे, त्यामुळे आमच्यावर अपात्रतेची कारवाई होण्याचा कुठलाच प्रश्न उपस्थित राहत नाही. कारण पक्षांतर करताना 2/3पेक्षा जास्त 2/3 किंवा 2/3पेक्षा जास्त खासदार किंवा विद्यमान सदस्य असतील तर तो जो पक्षांतर बंदी कायदा जो आहे तो लागू होणार नाही आणि 9 खासदारांपैकी 2/3 हे खासदार जे आहेत ते 6 होतात आणि 6 हे 2/3चा अगदी काटाकाटा आहेत आणि त्यामुळं यांच्यावर कारवाई होऊ शकते का, कारण त्यांनी वेगळा गट स्थापन केलेला आहे आणि या संदर्भात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडून हे प्रकरण कदाचित फेटाळलं जाऊ शकतं. अपात्रतेची कारवाई करण्यासंदर्भात कुठलाही प्रतिसाद त्यांच्याकडून दिला जाणार नाही आणि त्यामुळं पुढचे पर्याय जे आहेत शिवसेना UBT पुढे नेहमीप्रमाणे, कारण त्यांना मागच्या विधानसभाच्या अपात्रतेच्या संदर्भातला देखील अनुभव आहे आणि पुन्हा सुप्रीम कोर्टापर्यंत ही लढाई जाऊ शकते. सुप्रीम कोर्टात याविषयी दाद मागितली जाऊ शकते की या 6 खासदारांना अपात्र करण्याच्या संदर्भात, परंतु यामधून कितपत आउटपुट जे आहे ते शिवसेना UBTच्या हाती लागतं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण गेल्या 4 वर्षापासून महाराष्ट्रातलंच जे प्रकरण आहे शिवसेना UBTचं, अगदी पक्षाचं असू दे किंवा सदस्य अपात्रतेचं आहे, ते अजून देखील सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहेत. तो अद्याप न्याय मिळाला नाही. तर या 6 खासदारांच्या बाबतीत तरी कधी आणि कितपत लवकर न्याय मिळेल सुप्रीम कोर्टात याबाबत देखील प्रश्न उपस्थित होतो की आणि तशा प्रकारची एक साशंकता देखील व्यक्त केली जाते की लगेच या संदर्भात कृष्णात थोडंसं थांबवतो. या सगळ्या बाबींचे कायदेविषयक आणि नियमविषयक जाणकार अनंत कळसे सर आपल्यासोबत आहे. सर, स्वागत आपलं झी24 तासमध्ये. सर, आता व्हीप बजावण्यात आलेला होता काल. व्हीप बजावून सुद्धा हे 6 खासदार गैरहजर राहिले, त्याच्यामुळे आता थेट यांच्यावर पक्ष कायदेशीर कारवाई करू शकतो की कुठली कारणं देण्याची किंवा कुठली सबब सांगण्याचा पर्याय अजून सुद्धा या 6 खासदारांसमोर आहे? नाही, आता यामध्ये एक स्पष्ट आहे की उभाटा पक्षाकडे त्यांच्या बैठकीला फक्त 3 सदस्य आलं असं दिसतंय प्रामाणिक. आता 6 सदस्य त्यांच्या अनुपस्थित आहे, म्हणजे त्यांनी व्हीपचा भंग केला. आता यामध्ये मुद्दा असा आहे की या व्हीप संदर्भात हा व्हीप कशाला लागू होतो, लोकसभेला प्रक्रियेला लागू होतो की संसदीय पक्षाच्या बैठकीला लागू होतो, हा संपूर्ण प्रश्न सर्वोच्च न्यायालयापुढे प्रलंबित आहे आणि यावर सर्वोच्च न्यायालयाने अजूनही स्पष्टता मागच्या प्रकरणातच दिलेली नाही. मागचा जो सत्ता संघर्षाचा निर्णय होता त्यामध्येच हे प्रकरण पेंडिंग आहे. त्यामुळे आता हा व्हीप एवढं करता येईल मात्र की उभाटा पक्षाला की या 6 खासदारावर डिस्क्वालिफिकेशन पिटिशन माननीय अध्यक्षांसमोर सादर करता येईल आणि त्यावर मग अध्यक्षांनी निर्णय घेतल्यानंतर मग ते प्रकरण सर्वोच्च, म्हणजे त्यांनी जर ऍडव्हर्स निर्णय घेतला यांच्या पक्षाच्या विरुद्ध तर ते प्रकरण मग सर्वोच्च न्यायालयाकडे निर्णयासाठी जाईल असं दिसतं. कारण आधीच सर्वोच्च न्यायालयाकडे एक प्रकरण पेंडिंग आहे, आता हे दुसरं प्रकरण त्यांच्याकडे जाईल असं काहीतरी दिसतंय या प्रकरणामध्ये. तर माझी एक असं आपल्या थ्रू एक विनंती आहे सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा पूर्ण आदर राखून की या प्रकरणाचा लवकर जर निर्णय दिला सर्वोच्च न्यायालयाने तर हे प्रकरण सॉल्व्ह करण्यासाठी फार सोपं होईल. सर, पण जेव्हा एखादा पक्ष एखाद्या बैठकीसाठी किंवा इतर कुठल्या गोष्टीसाठी व्हीप बजावतो तेव्हा खासदार काही अपरिहार्य कारणामुळे अनुपस्थित राहणार असतील किंवा उपस्थित राहू शकत नसतील तर त्याची पूर्वकल्पना देता येते का किंवा त्याविषयी काय तजवीज आहे नेमकी? पूर्वकल्पना देता येते, त्याने तसं पत्रात नमूद केलं पाहिजे. बंधनकारक आहे का? नाही, त्यांचा जो ॲब्सेन्स आहे किंवा अनुपस्थितीचं कारण ते योग्य वाटलं प्रचोदांना आणि पक्षाला तर ते कंडोन करू शकतात, त्याला म्हणजे त्याला अलाउ करू शकतात, अशी प्रोव्हिजन आहे. पण या प्रकरणामध्ये असं काही घडलेलं किंवा घडेल असं मला वाटत नाही, कारण हे 6 खासदार उभाटा पक्षातून कम्प्लीटपणे बाहेर गेलेले आहे असं प्रायमा फेसी TV न्यूजवरून वाटतं मला. ठीक आहे सर, काही वेळापूर्वी आम्ही उज्ज्वल निकम यांच्याशी बोलत होतो. त्यांचं म्हणणं पडलं की हा व्हीप जारी होण्याच्या आधीच जर या खासदारांनी वेगळा गट स्थापन केला असेल, आपला एक गटनेता निवडला असेल, त्याबद्दलचं पत्र ओम बिर्ला लोकसभा अध्यक्षांना दिलं असेल आणि दुसऱ्या कुठल्या पक्षात हे खासदार
किंवा यांचा गट विलीन झाला असेल तर मग त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता कमी आहे. ते आता जर तरचा तो प्रश्न आहे, कारण हा इंटरप्रिटेशनचा प्रश्न आहे. हा आपले निकम साहेब म्हणतात ते सुद्धा होऊ शकतं, नाही असं नाही. त्यांनी गट स्थापन करून तो विलीनीकरण, पण ही विलीनीकरणाची प्रक्रिया इतकी सोपी नाहीये. त्याला तुम्हाला व्हर्टिकल स्प्लिट मूळ पक्षामध्ये सिद्ध करावी लागेल आणि हा टाइम कन्झ्युमिंग फॅक्टर. एका दिवसात स्प्लिट सिद्ध होणार नाहीये. त्याच्यामध्ये एव्हिडन्स, पुरावे, साक्षी पुरावे हे सगळं माननीय अध्यक्षांना घ्यावं लागेल. त्यानंतर या गटाला जे विलिनीकरणाला ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि विलिनीकरणानंतर जो पक्ष स्थापन होईल, नवीन पक्ष